मुंबईतील मध्य रेल्वेच्या अनुषंगाने एक अपडेट समोर येतेय। कुर्ला आणि सायन दरम्यान साचलेलं पाणी ओसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। स्लो आणि फास्ट अशा दोन्ही मार्गांवरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक सुरू झालेली आहे, तर चुनाभट्टी इथलं पाणी कमी झाल्याने हार्बर मार्गावरची वाहतूक देखील सुरू झाली आहे। सीएसएमटी ते ठाणे, ठाणे ते कर्जत आणि ठाणे ते कसारा ही वाहतूक देखील पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। पनवेल ते सीएसएमटी ही हार्बर मार्गावरची वाहतूक देखील आता सुरू झालेली आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू आहे, मात्र धीम्या गतीने पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अक्षय, हळूहळू आता मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्ग पूर्वपदावर येत असल्याचं दिसतंय, काय नेमकी अपडेट? नक्कीच अजिंक्य, ही एक समाधानकारक आणि दिलासादायक गोष्ट आहे, कारण की मुंबईच्या सकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रकारे पाऊस झाला होता त्याच्यानंतर प्रचंड वाहतूक जी आहे कोलमडली होती। अजूनही उशिराने वाहतूक आहे, पण दिलासा हाच आहे की वाहतूक सुरू आहे। मध्य रेल्वेच्या चारही मार्गांवरची वाहतूक सध्या सुरू आहे, अप आणि डाऊन दिशेची। हार्बर रेल्वेवरची वाहतूक देखील सुरू आहे, तर पश्चिम रेल्वेवर देखील सध्या 10 ते 15 मिनिटं उशिराने का होईना पण लोकल धावत आहेत। इव्हन एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत त्या तब्बल 10 ते 15 एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक जी आहे ती एकतर थांबवण्यात आलेली किंवा वेगळ्या टायमिंगला, वेगळ्या वेळेला सध्या करण्यात येते। मात्र वाहतूक सुरू आहे आणि आता पीक अवर सुरू होणार आहे। अगदी 5:30 वाजल्यापासून मुंबईमधला पीक अवर सुरू होतो। जर पावसाचा जोर असाच कमी राहिला तर मुंबईमधली ही वाहतूक जी आहे ती थांबणार नाही, ती अशी सुरू राहील। मात्र जर पावसाचा जोर वाढला तर मात्र मोठी भरती आज असल्यामुळे पुन्हा एकदा वाहतुकीचा खोळंबा होऊ शकतो। मात्र अजूनही सध्या परिस्थिती अशी नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे। हवामान खात्याच्या नुसार पावसाचा जोर वाढू शकतो, त्यामुळे जे लोक बाहेर आहेत त्यांनी लवकरात लवकर घरी जावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। ठीक आहे अक्षय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। घरी परतणाऱ्या नोकरदारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे आता तीनही रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुरू झालेली आहे। मात्र पावसाचा जोर वाढला तर कदाचित काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो। नमस्कार। मनसुद्धा तुझं। ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं।